सो गुड मॉर्निंग. तो सुंदर अशी सकाळ झालेली आहेत आणि आपण आता निघालेलो आहेत कटरावरून जम्मूला जायला. जम्मूवरूनच रूट आहे अंबरनाथला जायला. सो चलो. तर फायनली आपण जम्मू रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोचलेलो आहोत आणि आपल्याला आता जावं लागेल कार्ड बनवायला. कार्ड शिवाय तिथे एंट्री नाही आहे. तर काय इथे आपण आता जम्मू स्टेशनच्या बाहेर आहे. इथे अंबरनाथसाठी कार्ड बनवावं लागतं. माझं कार्ड तर बनवून झालेलं आहे. बाबा गेलेत. आई बाबा आले. या कार्डची आपल्या वरती एंट्री नसते. आता आपण वरती. सो आता झालेली आहे संध्याकाळ आणि आपल्याला आता मॉर्निंगला निघावं लागणार आहे अंबरनाथसाठी. सो चला जाऊ, रेस्ट करू. सो वन्स अगेन गुड मॉर्निंग. तर आम्ही आता निघालेलो आहेत कार करायला. ती कारच आम्हाला आता नेईल अंबरनाथला. सो कार करूया आणि निघूया फटाफट. गाईज आपण आता नाश्ता करायला उतरलेलो आहेत आणि बालटाचा आता रस्ता आपला हा चालू आहे. 2 तास झाले ट्रॅव्हलिंग करून आपण 7ला निघालेलो. 9 वाजलेत. नाश्ता करू ना मग पुढे जाऊ. चलो. तर आता आपली चेकिंग होणार आहे त्या गाड्यांची. आपली इथे आहे बेस कॅम्प. गाईज आपण आता पोहोचलेलो आहे बालटाला. फक्त आपल्याला चालत जायचं आहे बेस कॅम्पपर्यंत आणि बेस कॅम्प आहे तिथे. चला जाऊया. चलो. आम्ही पोचलेलो आहेत. चेकिंग झालं आहे आणि आता टेंट शोधतोय. वरी टेंट आहे. तर गाईज आम्ही इथे टेंट बुक केलेली आहे आणि मग आता फ्रेश होऊ आणि मग नंतर जाऊ काहीतरी खाऊ आणि रात्री परत 3 वाजता निघायचं आहे घोडा घेऊन. चलो. मोबाईल चार्जिंग लावली मी. आणि इथे मागे मस्तपैकी लेक आहे. तर आम्ही आता चाललोय घोडे बुक करायला. आम्हाला सकाळी निघायचं आहे. जवळजवळ 3-4 वाजता उठून लवकर जायचं आहे. सो चला जाऊया. तर सकाळचे वाजले 4. आता बाबांना उठवतो आणि पटकन तयारी करून निघूया. तर गाईज मॉर्निंगचे वाजलेले आहेत जवळजवळ 5. आम्ही आता चाललो दर्शनाला. अँड ती जी ब्ल्यू दिसते तिथे जस्ट मस्त आंघोळ केलेली आहे. 5 डिग्री तापमान, गरम पाणी आणि खूप सारी थंडी ना. आत्ता पाऊस पडतो. हे आमचे घोडेवाले. चलो जाऊया आता. जाम थंडी वाटत होती. आंघोळ करता फुल मजा थ्रिल. तर आम्ही आता निघालेलो आहेत पण वेदर खराब आहे. पाऊस आहे त्याच्यामुळे थोडा वेळ थांबावं लागणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर वेदर खराब असल्यामुळे थांबवलेला मला. आता पाऊस थांबलाय. बघा खूप पाऊस होता. माझा परत आपण चाललोय. चलो जाऊया. तर आपण आता चेकिंगच्या लाईनमध्ये आहेत. आता वेदर खराब झालं आणि आपण या लाईनमध्ये जर आहेत तर आपल्याला इथे थांबवून ठेवून आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. पण जर आपण ही एकदा चेकिंग पार केली तर वेदर पुढे कितीही खराब होऊ दे काही होऊ देत आपल्याला पुढे जाऊन देतात. सो काय इश्यू नाही. आता फक्त ही चेकिंग झाली का आपण मग पुढे जाऊ शकतो. सो लाईन खूप मोठी आहे. सो बघूया चला. तर आपली जर्नी इथून स्टार्ट झालेली आहे. सो फटाफट जाऊन आपण दर्शन घेऊया आणि हा जो व्ह्यू आहे हा एन्जॉय करत करत जाऊया.
बा धक्का नको देऊ, आता आपटलो तो. मग अशी काय करत तू बघा, तू खाली आलेलो मी, तुम्ही चालत माझा हात बघून माझे पाय सरकत नसते तर बघा. आता ही जरा घोड्यांची लाईन आहे जी थांबलेली आहे. सो तिथे समोर एकदम रेड कलरचं तुम्हाला दिसत असेल तेच आहे टेम्पल. आणि आजूबाजूला थोडा स्नोफॉल आहे आणि आता पाऊस पण थांबलेला आहे. आणि आजूबाजूला तुम्ही व्ह्यू बघू शकता आता कसा आहे. तो पटापट ही लाईन जशीच क्लिअर होते आपण पटापट जाऊया पुढे. ये पूरा लैंडस्लाइड हो जाता है. श्वास फूलते हैं ना. आपको मराठी समझता है? हाँ, अरे अच्छी बात है. आओ कभी हमारे इधर. गाईज आम्ही आता पोचलेलो आहेत आणि आता जवळजवळ अर्धा का 1 किलोमीटर चालायचं आहे आणि 360 पायऱ्या आणि मग लॉकर रूममध्ये मोबाईल जमा करून आणि मग दर्शन करून निघू. बाय दिस रूट. तर काहीच ही फ्री स्टॉल आहे जिथे तुम्ही नाश्ता पाणी करू शकता. जिथे तुम्हाला चहा बिस्किट किंवा चॉकलेट्स असं काय काय खायला भेटेल. जिथे तुम्हाला काही चार्जेस द्यावे नाही लागत, तुम्हाला ते फ्रीमध्ये. सो आम्ही आता लॉकर रूममध्ये सामान ठेवून चालू आहे दर्शनाला. सो रिटर्न आल्यावर भेटूया. सो चला. आमचं दर्शन झालेलं आहे ना. आम्ही आता बालटासाठी निघतोय. हा रूट आहे आणि असं बोलतात वेदर खूप खराब होत चाललेलं आहे. सो पटापट उतरा कारण की इथे व्यवस्था नाही काय राहायला. सो आम्ही आता चाललो खाली. चलो. पाऊस आलेला आहे, रेनकोट घातलेला आहे. आम्ही चाललो खाली आता. घोड्याने पुढे आहेत. बाय बाय, घोड्यावर जाऊया. मौसम बिगड़ता जा रहा है, बारिश आ रहा है, बारिश आ रहा है. बरं झालं आपण लवकर आलो कारण अशी रांग लागला. मॉर्निंगला 3 वाजता उठलो ना, 5 वाजता निघालो. लेट झालं असतं तर अशी रांग लागली असते. या पाहिजे लवकर या. हा रूट बघा आपल्याला असं जावं लागतं झिकझॅक पूर्ण. हा डेंजरस रूट आहे. थोडा असा रूट आहे जिथे आपल्याला घोडे नाही नेऊ शकत, तो आपल्याला चालत जावं लागतं मध्येच. आता आपण रिटर्न चाललो आणि वेदर परत खराब होत चाललेला आहे. खूप पाऊस यायला लागला आहे, परत थंडी पण वाढते. सो पटापट जाऊया. बाबा तर अजून 8 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि हा व्ह्यू आहे आणि जाम पाऊस येत आहे. आता थोडा कमी झाला आहे पावसाने चिखल. तर हा व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे की आपण घोड्यावर चाललो आहे. थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि आजूबाजूला असं वातावरण. किती सुंदर असा एक्सपिरियन्स आहे हा गाईज. जर तुम्ही इथे येतील तर तुम्ही प्लीज लवकर निघा सकाळी दर्शनाला. सो तुम्हाला असं एन्जॉय करता येईल. प्रॉपर वेळेवर टाईमवर दर्शन पण होईल तुमचं. गाईज आम्ही आता खाली आलेलो आहे ना. आता आम्ही चाललो टेंटमध्ये. थोडा वेळ ते टेंट येईल आमची. आम्ही मस्त आज घोडा चालवलेला आहे. काय जे भंडारे आहेत जिथे आपण जेवू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. किती खा, किती काय नाही मिळणार तुम्हाला. जेवढं पाहिजे तेवढं खा. पुढे भजी किंवा चहा बिस्किट
जेवण सर्व. सो फायनली आम्ही खाली आलेलो आहेत आणि आम्ही आता टेंटवर चाललो आहे. आता मोबाईल स्विच ऑफ होईल. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. उद्या भेटूया. सो बाय बाय. गाइस इधर ॲक्सिडेंट हो गया हमारा. तर आपला छोटूसा एक ॲक्सिडेंट झालेला जो मी शूट नाही करू शकलो आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले. लेट झाला आपल्याला, परत गाडी पण चेंज करावी लागली आणि त्याच्यामुळे ज्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे तो रस्ता सेफ नाही आणि तिथे 5 नंतर अलाव नाही करत. सो आज आपल्याला इथे स्टे करावा लागणार आहे आणि हे अंडर आर्मी आहे. सो इथे आता मॉर्निंगचे 7 वाजेपर्यंत आपल्याला राहायला लागणार आहे. इथे खायचं प्यायचं सर्विस सोय आहे. सो आजचा दिवस इथेच काढून आपल्याला सकाळी मॉर्निंगला 7 वाजता निघायचं आहे. सो चला. तर आता सकाळ झालेली आहेत आणि आपण निघालो आहे जायला. तुम्ही आता बघू शकता की समोर जी गाडी आहे जशी आर्मीची लोकं आहेत ते आपल्याला ॲक्च्युली अर्धा रस्ता सोडायला येतात आणि तिथून ते लोक रिटर्न जातात. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. सो चला घरी. बाय बाय.